नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसे आणि आपण आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, मी आपल्या समोर आज एक नेमकी प्रोमो घेऊन आलो। मी प्रोमो बघितला तर मित्रांनो, पहिले हा प्रोमो बघा। तू फेक आहे, काय फेक वागलोय सांग ना तू। तू किती होपलेस आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतोय। अरे तुला सख्या बहिणीचा दर्जा दिला नाही घेत। मोठ्या भाऊ बहिणीच्या नावाचा धब्बा आहे तू। निकुताई म्हणल्यामुळे घात झाला ना। तर मित्रांनो, आपण प्रोमो बघितलाय तर प्रोमो मध्ये काय दिसतंय की निकी घनश्यामला म्हणते तू मला धोका दिला, फेक आहे, तू धोका दिला। तर घनश्याम म्हणतोय मी तुला बहीण मानलो, सख्खी बहीण मानतो, तुला मी बहीण मानलं पण आपल्याला बहिणीच्या नात्याला कलंक लावला। ते पण रक्षाबंधनच्या वेळेसच त्याला सुचलं का काही नाटक करून राहिले दोघ जण। त्यांना रक्षाबंधन आलंय म्हणून मोठी TRP पाहिजे ते त्यांचा विषय काय चालू आहे तिथं। म्हणजे बिग बॉस असं त्यांना कानमंत्र देतोय का तुम्ही बहीण भावांवरनं काहीतरी करा, म्हणजे मुद्दा उचलला म्हणजे तुम्ही दिसाल, हा चालू आहे का प्रयत्न। तर बिग बॉस कोणते प्रयत्न करणार आहे नेमकी या दोघांना सूरजच्या पुढे आणण्यासाठी अजून किती प्रयत्न करणार आहे बिग बॉस। एक तर मागच्या हप्त्यात त्यांना दोघांना वाचवलं पण नॉमिनेशन मधनं, आणि आता या हप्त्यामध्ये यांना असे रक्षाबंधनच्याच टायमाला यांच्या दोघांमध्ये वाद दाखवू राहिले, ते पण बहीण भावाच्या नात्याने। अरे किती फेक वागताय। तर नेमकी हा म्हणतो, भाऊ म्हणतो ते मुद्दा बी बरोबर आहे का। दुसरा माझ्या डोक्यात एक मुद्दा चालू आहे की नेमकी वर्षा मॅडमला 3 हप्त्यापासून ती टॉर्चर करते, वर्षा मॅडमवरती हे करते, पण रितेश सर वर्षा मॅडमला एक शब्द न बोलता हिची कान सुनावणी घेत आहे, निकीची कान सुनावणी घेत आहे। तर मग निकीला विचार केला असेल नाही यार, आपण प्रत्येक हप्त्यामध्ये ऐकून घेण्यापेक्षा आपण यावेळेस आहे ना घनश्यामला नडू। तिचा पण तिने असा विचार केला असेल म्हणून ती फेक भांडण करत असेल की मी जर वर्षा मॅडमलाच हे केलं तर अजून माझी बाहेर इमेज खराब होईल, कारण की वर्षा मॅडम वयाने जास्त आहे। मग आपण पकडायचो कोणाला, ती आजूबाजूला तर पकडू शकणार नाही, वैभवला पकडू शकणार नाही, तर मग बाकीचे तिला डोकं लावत नाही। मग आता उरला सुरला कोणी लावला डोकं, आणि सूरज भाऊला तर ती डोकं लावू शकत नाही। सूरज भाऊचा राग तिने त्या दिवशीच पाहिला आहे। तर मित्रांनो, हे सगळं फेक नाटकं बघण्यापेक्षा आहे ना आपण बिग बॉस न बघितलेलं असं मला योग्य वाटतं। पण ही व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करून आम्हाला सांगा की हे फेक भांडणं किती दिवस चालणार आहे आणि TRP घेण्यासाठी निकी काय करणार आहे आणि काय दोघं जण करणार आहे। तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।